श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनलवरती. तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भोगी हा सण मुख्यतः मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरा केला जातो. तर पहा, 2026 मध्ये भोगी 13 जानेवारी रोजी आलेली आहे. मकर संक्रांत 14 जानेवारीला आलेली आहे. भोगी म्हणजेच काय? भोगी हा शब्द संस्कृतील भोग, संभोग, आनंद, खाणे या शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की उपभोगाचा आनंद सण किंवा जुने टाकून नवीन स्वीकारण्याचे दिवस. तर पहा, भोगी का साजरी केली जाते, याला एवढं महत्त्व का आहे? तर पहा, आपल्याला या दिवशी लोक जुने नकोशे झालेले कपडे, फर्निचर इत्यादी वस्तू भोगीची अग्नी फायर लावतात. यातून जुने नकारात्मक विचार, वाईट सवयी, दुःखे जाळून टाकून नवीन सुरुवात करत असतात, अशी श्रद्धा आहे. इंद्रदेवांची पूजा. भोगी हा पाऊस आणि पीक देणाऱ्या इंद्रदेवाला समर्पित आहे. शेतकरी या दिवशी इंद्राची पूजा करतात, जेणेकरून पुढील चांगले पाऊस आणि भरघोस पीक मिळेल. हिवाळ्यातील आरोग्य आणि थंडीपासून रक्षण. महाराष्ट्रात या दिवशी अभंग स्नानाला तेलाने अंघोळ. दिवाळी हंगामी भाज्यांची खास मिक्स भाजी. भोगीची भाजी गाजर, मटार, हरभरा, वाटाणा, फणस, बोर इत्यादी आणि बाजरीची भाकरी खाण्याची प्रथा आहे. म्हणूनच म्हणतात ना, न खाई भोगी तो सदा रोगी. थोडक्यात भोगी हा जुने सोडून नव्याचा स्वीकार, आरोग्य, समृद्धी आणि उपभोगाचा आनंद साजरा करण्याचा सुंदर सण आहे. पण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो हा सण. आध्यात्मिक दृष्टीने भोगीचं महत्त्व म्हणजेच मनुष्य जेव्हा जन्माला येतो, खरं तर संक्रासूर आणि किंक्रासूर या दोघांनी भोगीच्या दिवशी यांचे भोग भोगले होते. खरं तर पहा, जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच भोग असतात. काहींना आयुष्यात काहीही न मागता सर्व काही मिळत असतं आणि काहींना बघा की यांच्या घरात कुठलेही वाद नाहीत किंवा काही अडचणी नाही. हा कधी देवाला हात सुद्धा जोडत नाही किंवा देवधर्म करत नाही. तरी आता सगळं ह्याचं कसं सगळं चांगलं असतं. त्याच्याबरोबर आपण एवढी देवाची सेवा करतो, उपासना करतो, तरीही आपल्या आयुष्यामध्ये एवढे संकटी का? तर पहा, प्रश्न असा आहे बऱ्याच जणांना पडलेला की बघा, खरं तर प्रत्येकजण आपापल्या भोग भोगत असतो. कारण चांगले भोग, वाईट भोग हे प्रत्येकाच्या मागच्या जन्माच्या कर्मानुसार असतात. आणि खरं तर बघा, प्रत्येकाला काही ना काही भोग जे आहे तर ते भोगावेच लागतं. कारण कसं असतं ना, तुमचे भोग हे शारीरिक असेल, मानसिक असेल, काहीही भोग तुम्ही भोगत असेल किंवा काही संकटाचा तुम्हाला वारंवार सामना करावा लागत असेल, तर हा भोग जो आहे तर तो भोग कमी व्हायला आपल्याला आयुष्यात जे काही दुःख, संकट चालू असतात तर ते कमी व्हायची म्हणून या दिवशी, भोगी दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. 13 जानेवारी वार मंगळवार भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरी पण चालेल, 2 लवंग आणि हा अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येकाने करा. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील वाईट भोग, दुःख, इडापिडा, दारिद्र्य नष्ट होऊन 100 पिढ्यांचा पितृदोष संपेल आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागेल. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि तसेच हाईप बटनाला देखील क्लिक करा. तर पहा, जो उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा आहे. भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. तर काय करायचं आहे, सकाळी हा उपाय तुम्ही करणार असेल तर सकाळी 10च्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा तुमच्या घरात करायचा आहे. आणि जर भोगीच्या दिवशी तुम्हाला सकाळी हा उपाय तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही मग संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा वर्षातून एकदाच केला जाणार आहे हा उपाय जो आहे. त्यामुळे प्रत्येकाने भोगीच्या दिवशी आपल्या घरातले सर्व वाईट भोग, दुःख हे संपून जाण्यासाठी हा उपाय करायचा आहे. या भोगीच्या दिवशी सूर्यदेवाला
प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातले सर्व दुःख, कष्ट, त्रास, भोग हे कमी होऊ दे. कारण भोगी, संक्रांत आणि किंक्रात या 3 दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. तर बघा, संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला येतात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी सूर्य उपासना सुद्धा खूप महत्त्वाची असते. आणि हा उपायाने आपल्याला खूप जास्त आयुष्यामधील सर्व वाईट भोग, दुःख, इडापिडा, वाईट संकट जे आहेत तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जे आहे तर ते करायचा आहे. आपल्या घरात असलेला प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होतो. भोगीचा जो दिवस आहे तर हा दिवस पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. असं म्हटलं जातं की या भोगीच्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात आणि म्हणूनच या दिवशी पितरांना सेवा ही आहे तर ती केली जाते. या दिवशी आपल्याला पितरांना देखील समर्पित आहे. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक संकटांचा, दुःखाचा सामना करावा लागत असतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही की ही सर्व दुःख, संकट जे आहेत तर ती आपल्याला पितृदोष असल्यामुळे येत असतात आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो प्रत्येकाने करायचा आहे. आपल्या घरात पितृदोष लागलेला असेल किंवा घरातल्या व्यक्तींना पितृदोष लागलेला असेल तर आपली कोणतीही कामं पूर्ण होत नसतात. कारण प्रत्येक काम आपण करायला गेलो की ते काम आपलं बिघडतं. कधी-कधी तर असं सुद्धा होतं की एखादं काम अगदी पूर्णपणे होण्याच्या दृष्टीवर असतं, परंतु अचानक त्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि पुन्हा ते काम आपलं अपूर्णच राहून जातं. पितृदोषामुळे घरामध्ये सतत वाद-विवाद, क्लेश, भांडणे हे होत राहतात. मुलं चिडचिड करतात, मुलं ऐकत नाहीत, मुलांची प्रगती होत नाही. मुलं एवढे हट्टीपणा करतात की आई-बापांना खूप त्रास होतो. शुभ कार्य जे असतात ते निर्विघ्नपणे पार पडत नाहीत. प्रत्येक कामामधले विघ्न जे आहेत तर ते येत असतात. आपल्या मागे हे काही भोग आहे तर ते संपवायचं नावच घेत नसतात. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्या भोगीच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. घरातील अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे. तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यामुळे शरीर हे पवित्र आणि शुद्ध होत असतं. आपल्याला मागे जे काही भोग असतील तर ते देखील दूर होतात. पितृदोष जो आहे तर तो सुद्धा कमी होतो. म्हणून काळे तीळ प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला भोगीच्या दिवशी करायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून की तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे, म्हणजे जल अर्पण करायचं आहे. आता जल अर्पण करताना शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. आता सूर्यदेवाला जल अर्पण करताना काय होतं की मग अगदी 11-12 वाजता जल अर्पण करू शकत नाही, तर तुम्हाला सकाळी जल अर्पण करायचं आहे. अगदी तुम्ही जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत हे जल अर्पण करू शकता. आता जल अर्पण करत असल्याने ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला जल अर्पण सूर्यदेवाला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवघराची पूजा करून घ्यायची आहे. देवघरामधले देवांची पूजा करून घ्यायची आहे. कोरडी देवपूजा करायची नाही. व्यवस्थित देवांना स्नान घालायचं आहे. स्नान घालताना त्यांची पूर्णपणे मन लावून पूजा करायची आहे. त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून देवांना छान असं आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर भोगीची भाजी जी आहे, बाजरीची भाकरी नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा भोगीचा सण आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे. त्यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. आता उपाय सगळ्यांना तुम्हाला सर्वप्रथम एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि तेलामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करायची आहे. एक प्लेट घ्यायचा आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुमच्या घरामध्ये, तुमच्या वस्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेकडे तुम्हाला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशेकडे तोंड करून म्हणजे दिव्याची वात ही दक्षिणेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला पितरांसाठी लावायचा आहे, पूर्वजांसाठी लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करायचा आहे.
शक्य असेल तर 108 वेळा तुम्ही जप करू शकता. त्यानंतर तुमच्या पितरांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, त्यांची नावं घ्यायची आहेत. पितरांना तुम्हाला सांगायचं आहे, की आमचं काही चुकलं असेल आम्हाला माफ करा. तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती असू द्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं आहे, की प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावास्येला मी तुमची सेवा करेल. जी काही सेवा तुम्हाला छोटी-मोठी करता येईल ती तुम्ही सेवा करायची आहे. येणाऱ्या प्रत्येक महिन्यात अमावास्या असेल, पौर्णिमा असेल, यानंतर प्रत्येक सदस्याने पितराचे स्मरण करायचे आहे, पाया पडायचे आहेत आणि क्षमा याची करायची आहे. दिवा घरातल्या एका व्यक्तीने लावायचा आहे आणि बाकीच्यांनी फक्त प्रार्थना करायची आहे. तर हा उपाय आपल्याला करायचा आहे भोगीच्या दिवशी. तुम्ही सकाळी करणार असाल तर 10-10:30 वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता. तर त्यानंतर शक्य झालं नाही सकाळी तर तुम्ही संध्याकाळी सांगितल्या वेळेमध्ये हा दिवा लावू शकता. आता त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण हा दिवस सुख, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. तर पहा, या दिवशी पण आपल्याला लक्ष्मी मातेला तिळाचे लाडू, खिचडी आणि गुळाचा नैवेद्य हे अर्पण करायचं आहे. संक्रांतीला तिळगुळ अर्पण केल्याने घरात गोडवा आणि समृद्धी ही टिकून राहत असते. तर आपल्याला भोगीच्या दिवशी सुद्धा हे करायचं आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आपल्याला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना आपल्याला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे. कापसाची दुहेरी वात करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे लक्ष्मी मातेसमोर. तर त्याच्यामध्ये अखंड फुलाच्या लवंगा घालायच्या आहेत. लवंगा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यानंतर दिव्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहे. देवीला सुद्धा हळद कुंकू लावायचं आहे आणि तसेच तुम्हाला एक वेळी श्री सूक्त मनांचा पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीला सांगायचं आहे, की तुझी कृपा ही सदैव आमच्यावरती राहू दे. माझ्या आयुष्यातील जे वाईट भोग आहेत तर ते भोग संपून जाऊ दे. जे काही दुःख, संकट आहे तर ते निघून जाऊ दे, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि असा हा दिवा तुमच्या देवघरात तुम्हाला माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे. तर असा हा लवंग आणि तिळाचा उपाय तुम्हाला या भोगीच्या दिवशी करायचा आहे. तर त्यानंतर खूप प्रभावी उपाय जे आहे तर आपल्याला शिवपुराणात हे उपाय सांगितलेले आहेत आणि तेच उपाय तुम्हाला मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे. फक्त हे 2 उपाय म्हणजे 2 दिवे तर तुम्ही भोगीच्या दिवशी लावलेले इतर कोणतेही सेवा नाही केली तरी चालेल. संपूर्ण भोगीच्या दिवशी तुम्ही हे शुभफळ जे आहे तर पितरांचे आशीर्वाद आहेत, लक्ष्मीचा जो काही आशीर्वाद आहे तर तो तुम्हाला प्राप्त होईल. तर मंडळी, आपल्या चॅनलवरती संक्रांतीबद्दल भरपूर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. ते पण तुम्ही सर्वांनी पहा. खूप माहितीपूर्वक व्हिडिओ आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक कमेंट करा. तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक जेवढे कोणी असतील ओळखीचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटू पुन्हा एकदा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.